मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। हजारो मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे वाशी टोल नाक्यावरून पुढे निघालेले आहेत। वाशी टोल नाक्यावर मराठा कार्यकर्त्यांनी जरांगेंचं जल्लोषात स्वागत केले। पुढच्या काही मिनिटांमध्येच जरांगे आझाद मैदानामध्ये पोहोचतील। आजपासून जरांगे आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू करणार आहेत। आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण ते करतायत। मराठा आरक्षणासाठी जरांगे आक्रमक झालेले आहेत आणि सरकार त्यांच्या मागण्या आता मान्य करणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी फक्त 1 दिवसाची म्हणजेच 8 तासांची परवानगी देण्यात आली आहे आणि यासाठी आझाद मैदानामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। 200हून अधिक पोलीस अधिकारी तैनात आहेत। तसंच दंगल नियंत्रण पथक, अग्निशमन दल सुद्धा तैनात करण्यात आले आहे। आपण हे दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जरांगेंच्या स्वागतासाठी होते। मुंबईच्या वेशीवर जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। पुष्पवर्षाव त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफा सुद्धा त्यांच्या सोबत आहे आणि आता वाशीतून आझाद मैदानाकडे हे भगवं वादळ मनोज जरांगे पाटलांचा ताफा निघालेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी। तर विशाल करोळे, कपिल राऊत आणि सीमा आढे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर कपिल राऊत आपल्याकडे आहेत, आपण त्यांच्या सोबत अधिक माहिती आपण कपिल राऊत यांच्याकडे जाणार आहोत। कपिल राऊत मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यासोबत आहे। कपिल, कसं वातावरण पाहायला मिळते? आता थोड्याच वेळात ते खरं तर आझाद मैदानाकडे पोहोचतील, आझाद मैदान परिसरामध्ये पोहोचतील। नक्कीच आपण थेट दृश्य पाहूया। आपण ताफ्यामध्ये आहोत, ताफ्याच्या गाडीमध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता थेट दृश्य का जी बाहेर पूर्ण भगवामय वातावरण झालेलं आहे, मराठामय वातावरण झालेलं आहे। कारण की 6,500हून जास्त गाड्या वाहनं ही थेट आझाद मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत। तुम्ही थेट दृश्य पाहू शकता। हा पूर्ण जो रस्ता आहे नवी मुंबई तो आझाद मैदान, हा पूर्ण रस्ता या मराठा कार्यकर्त्यांनी भरलेला आहे। हे भगवं वादळ जे आहे ते थेट आता आझाद मैदानाकडे चाललेले आहेत। आपण पाहिलं का नवी मुंबईच्या जो म्हणजे मुंबईची एंट्री पॉईंट आपण बोलू शकतो नवी मुंबई, त्या ठिकाणी जय्यत स्वागत करण्यात आलं मनोज जरांगे पाटलांचं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील हे विश्रांती करताना दिसलेले आहेत। आत्ताही ते विश्रांती करत आहेत, 2 दिवस सतत ते प्रवास करतात, त्यामुळे त्यात विश्रांती करतात। थेट आता ते आझाद मैदानालाच जे काही भाषण असेल किंवा जे काही आंदोलनाची दिशा ते ठरवतील। खरं तर मराठा आरक्षणाचा विषय असतील, त्याचबरोबर सगळे सोयऱ्यांची जी अंमलबजावणीची प्रक्रिया असेल त्या संदर्भातल्या सूचना असतील किंवा मग मराठा आरक्षणामध्ये जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घेणं, त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या बाबतीत ज्यांनी बलिदान केले त्यांच्या वारसांना नोकरी देणं, अशा अनेक मागण्यांसाठी आज हे आंदोलन समोर येत आहे आणि आंदोलन मनोज जरांगे पाटील करत आहेत। त्यामुळे एकंदरीतच या आंदोलनाकडे सरकार कसं बघते, सरकारची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेक्निकल ज्या गोष्टी आहेत का आजच संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत वेळ आहे आंदोलनाला। शनिवार रविवारी वेळ दिली नाही आहे आंदोलनाची, त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात, ते 6 नंतर आंदोलन सोडतात का किंवा पुन्हा ते आपल्या म्हणजे संभाजीनगरला रवाना होतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आता सरकार भूमिका काय घेते, व मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ही भूमिका काय समिती उपस्थित स्थापन केलेली आहे विखे पाटलांच्या अंडर, ती उपसमिती काय करते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर जी तोफ आहे मनोज जरांगे पाटील ती कोणाला डागणार आहेत, भाषणामध्ये कोणावर ती टीका करणार आहेत, या सर्व गोष्टीकडे आज लक्ष असणार आहे। आज सर्व गोष्टीकडे आज सर्वांचं लक्ष असणार आहे। राजकीय नेते असतील, सर्वसामान्य लोक असतील, सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। थेट आपण दृश्य पाहतोय का मोठ्या रांगा लागलेल्या आहेत गाड्यांच्या
एक भगवामय वातावरण इथे पाहायला मिळतंय। आणि खरं तर बघायला गेलं तर कालपासूनच काही गाड्या ज्या आहेत त्या आझाद मैदानावर दाखल जायला सुरुवात झालेली आहे होती। जवळपास आझाद मैदानामध्ये 2000 जास्त पोलिसांचा बंदोबस्त आहे, अनेक पथकं तिथे तैनात करण्यात आलेली आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणखी काही गाड्या ज्या आहेत त्या तिथे पोहोचणार आहेत। त्यामुळे आता ह्या सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। एकीकडे गणपती बाप्पाचा उत्सव जो मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केला जातो, साजरा केला जातो, आणि त्याच्यानंतर जरांगेचं अशा प्रकारचं आंदोलन, त्यामुळे मुंबई ठप्प होऊ शकते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। या सर्व गोष्टींकडे आता सरकार कसं बघते, पोलीस प्रशासनाकडे कसं बघते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण थेट दृश्य पाहतोय का गाड्या थांबण्याचं नाव करत नाहीयेत, गाड्या येतच जात आहेत, वाहनं येतच जात आहेत, आणि ही सर्व वाहनं आझाद मैदानच्या दिशेने निघालेली आहेत। अगदी आता आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे। विशाल, आपण पाहतोय सातत्यानं मनोज जरांगे पाटील एकच गोष्ट बोलतात, ते म्हणजे एक दिवसाचं आंदोलन हे शक्य नाहीये, त्यामुळे आगामी काळामध्ये 8 तास संपल्यानंतर साधारण काय नेमकी रणनीती असू शकते मनोज जरांगे पाटलांची? श्वेता, जरांगे यांनी त्यांची भूमिका अगदी स्पष्ट केली आहे। त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जर एक दिवसाच्या आंदोलनाची मला परवानगी द्यायची असेल तर माझ्या मागण्या सुद्धा एक दिवसात मान्य करा, म्हणजे 8 तासात माझ्या मागण्या मान्य करा। आणि जर या मागण्या मान्य करणं शक्य नसेल तर मग मी आंदोलन करतच राहणार, मला कोणीही उठवू शकत नाही। सोबतच माझ्यासोबत तिथे 5000 लोक जी तुम्ही परवानगी दिली आहे ती लोक आंदोलनाला उपोषणाला बसतील, मात्र त्यांच्या केसालाही तुम्ही धक्का लावू नका। तिथं जर जास्त गर्दी झाली तर मला सांगा, माझ्या लोकांना मी बाहेर काढेल। पोलिसांनी कुठलीही दडपशाही करायचा नाही, अशा पद्धतीचा स्पष्ट इशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला आहे। त्यामुळे जरांगे एक दिवसात उपोषणावर उठतील याची सध्या तरी तीळ मात्र शक्यता दिसत नाही। शक्यता प्रचंड धुसर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण जरांगेंची जे जुने आपण आंदोलनं पाहिली तर किमान 5 ते 6 दिवस ते आंदोलन करतात, कुठल्याही दडपशाहीला जुमानत नाही, पोलिसांना जुमानत नाही, राज्य सरकारला जुमानत नाही। याआधीही त्यांची उपोषणं सोडवण्यासाठी सरकारची अनेक शिष्टमंडळं आली, मात्र कोणीही त्यांचं उपोषण सोडवू शकलं नाही। किमान 5 ते 6 दिवस जरांगेंचं आंदोलन चालतं, आणि यावेळेसचं तर आंदोलन म्हणजे अखेरची लढाई असं मनोज जरांगे म्हणतात। आता मुंबईतनं परतणार ते आरक्षण घेऊन, ओबीसीतून सरसकट आरक्षण घेऊनच परतणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। आणि याच अनुषंगानं त्यांनी संपूर्ण मराठा समाजाला साथ घातली होती, आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येनं आपण बघतोय मुंबईच्या या रस्त्यावर भगवं वादळ आलंय। हजारो, शेकडो, लाखो लोक आपापल्या गाड्या घेऊन मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। आझाद मैदानावरही अनेक लोक जमलेले आहेत। त्यामुळे जरांगे या परिस्थितीत माघार घेतील अशी सध्या तरी शक्यता दिसत नाही। त्यामुळे जरांगेंनी जर संध्याकाळी 6 वाजता म्हणजे जोपर्यंत त्यांना परवानगी दिली आहे उपोषण सोडलं नाही तर पुढं काय, अशा शक्यतेत सरकार असेल किंवा या पेचामध्ये सरकार अडू शकतं। तुर्तास जरांगे त्यांच्या मागण्यावर पूर्णपणे ठाम आहे, कुठल्याही परिस्थितीत माघार नाही। मुंबईला आलोय तर आरक्षण घेऊन जाणार, आता कुठलंही आश्वासन नाही। सरकारनं आरक्षण द्यावं, त्यांच्या बंगल्यावर गुलाल उधळूनच परत जाणार असा जरांगे यांचा पवित्र आहे। श्वेता, अगदी आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आपण सीमाकडे सुद्धा जाणार आहोत। सीमा, एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील म्हणजेच भगवा वादळ मुंबईमध्ये धडकलेलं आहे। कशा पद्धतीचं प्रशासनानं नियोजन केलेलं आहे, कशा पद्धतीचं पोलीस प्रशासन सज्ज आहे? नक्की श्वेता, भगवं वादळ मुंबईमध्ये धडकलंय आणि त्याचं चित्र सध्या आपण मुंबईतल्या रस्त्यांवरती पाहतोय। सध्या मी चेंबूर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित आहे, आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो पोलिसांनी चोख या ठिकाणी तयारी जी आहे ती केलेली आहे। या चौकामध्ये या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो दोन्ही म्हणजे ज्या दादरकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे। सोबतच चारही बाजूला या ठिकाणी बॅरिकेटिंग केलेली आहे, आणि ज्या गाड्या म्हणजे आझाद मैदानाच्या दिशेने जाणार आहेत, ज्या गाड्या मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातल्या आहेत त्या गाड्यांना थेट हायवेच्या दिशेने पाठवलं जात आहे। प्रत्येक गाडीवरती पोलिसांची नजर आहे, जेणेकरून एकही गाडी मुंबईमध्ये शिरणार नाही याची पूर्ण काळजी आता पोलिसांकडून घेतली जाते। जर एखादी गाडी किंवा मनोज जरांगे पाटील यांचा ताफा जर मुंबईमध्ये शिरला मेन रस्त्यांवरती तर मुंबईकरांची कोंडी होऊ शकते, वाहतूक कोंडी होऊ शकते। त्यामुळे आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून जो रस्ता आहे तो थेट हायवेचा जो रस्ता आहे तो थेट आझाद मैदानाच्या दिशेने जातो, आणि प्रत्येक गाडीला या हायवेवरती सोडलं जातं। एकही गाडी जी आहे ती इतर दिशेने वळणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाते। आपल्याला माहिती आहे की मोठ्या संख्येनं मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यामध्ये गाड्या आहेत, आणि त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ शकते। एकीकडे गणेश उत्सव आहे, सोबतच पीक आवरमध्ये मोठ्या
मोठ्या संख्येनं मुंबईकर आपल्या कार्यालयात जात असतात, त्यामुळे त्यांना कोणतीही समस्या होऊ नये याची पूर्ण खबरदारी आता पोलिसांकडनं घेतली जाते। या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला बॅरिकेडिंग केल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस व्हॅन सध्या या ठिकाणी दाखल आहे, मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच या चौकामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या स्थानिक आमदार सना मलिक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते सुद्धा उपस्थित असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच या चौकामध्ये मोठ्या संख्येनं मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे, जेणेकरून जेव्हा मनोज जरांगे पाटील या चौकामध्ये दाखल होतील तेव्हा त्यांचं या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत करण्यात येईल। त्या संपूर्ण परिसरामध्ये छावणीचं स्वरूप सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येक चौकाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला सध्या पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे। प्रत्येक वाहनाची चौकशी या ठिकाणी केली जाते, एकही गाडी इतर कोणत्याही दिशेने वळणार नाही याची काळजी सध्या पोलीस प्रशासनाकडनं घेतली जाते। आता थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा ताफा या ठिकाणी पोहोचणार आणि या चौकातून आझाद मैदानामध्ये जाण्यासाठी फक्त 20 ते 25 मिनिटं कालावधी लागतो। पुढील काही मिनिटांमध्ये मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये पोहोचतील। अगदी सीमा, कपिल राऊत त्या ताफ्यामध्येच आहेत, आपण कपिलकडे जाणार आहोत। कपिल, कुठपर्यंत हा ताफा पोहोचलेला आहे सध्या? नक्की ज्या प्रकारे सीमा बोललेली आहे का चेंबूर तुम्ही थेट दृश्य बघू शकता कशा प्रकारे अजूनही गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। या ठिकाणी थोडी वाहतूक कोणीही करायला मिळते, कारण की शेकडो गाड्या आहे मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर, कारण की शेकडो गाड्या आहे मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर रात्रीपासूनच या ताफ्यामध्ये आहे, त्यामुळे एकत्रितच अचानक तो बंदोबस्त आहे। आणि त्याचबरोबर काही रस्ते बनवलेले आहेत मनोज जरांगे पाटलांचे ज्या काही वाहनं आहेत त्यांची जी कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी काही रस्ते बनवले आहेत, जेणेकरून मुंबईच्या रस्त्याला कोणी धक्का लागणार नाही, कोणी वाहतूक कोणती होणार नाही याचा चोख बंदोबस्त पोलिसांनी ठरलेला आहे। परंतु ही संख्या किती वाढते, मुंबईतही काही लोक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे असं बोललं जात आहे। त्यामुळे तिथून मुंबईतल्या आतून जर काही लोक आली बाहेर तर नक्कीच मुंबईला वाहतूक कोणीचा मोठा सामना करावा लागणार आहे। कारण आपण पाहिलंय गणपती बाप्पाचा एकीकडे सण सुरू आहे, दुसरीकडे जे चाकरमानी जे घराचं बाहेर पडतील आपल्या कामानिमित्त बाहेर पडण्यासाठी, आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांचा हा एवढा मोठा ताफा, त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल। परंतु तुम्ही ते दृश्य पाहू शकता कशा प्रकारे वेगळा उत्साह यांच्यावर दिसत आहे। रात्रभर जागून हे सर्व कार्यकर्ते त्यामध्ये मनोज जरांगेंची साथ देत आहे आणि अजूनही तो उत्साह दिसत आहे। सकाळचे 7 वाजून गेलेले आहेत तरी पण काही ठिकाणी गाणी लावलेली आहे, काही ठिकाणी कार्यकर्ते नाचत आहेत, त्यामध्ये जो जोश आहे, जो झोपेचा जो ताण आहे तो इथे दिसत नाहीये। काही वेळातच आता मनोज जरांगे पाटील चौकात बसतील आणि तिथून मध्ये आझाद मैदानावर रवाना होतील, आझाद मैदानामध्ये आपली भूमिका मांडतील। आता खरंच बघायला गेलं तर सरकारची महत्वाची भूमिका असणार आहे। तर सरकारी 9 तासाचं जे उपोषणाला परवानगी दिलेली आहे कोर्टाने आणि प्रशासनाने, त्या अनुषंगाने 9 तासामध्ये हे सर्व मान्य होतात का, किंवा मग मनोज जरांगे पाटलांची एक खात्री असते त्याने 5 ते 6 दिवस आंदोलन करतात, कोणालाही जुगारत नाही। त्यामुळे आता ते 5 ते 6 दिवस गणपती बाप्पाला असताना आझाद मैदान असतात का, आझाद मैदानाचं उपोषण करतात का, आझाद मैदान आंदोलन करतात का, या सर्व गोष्टीकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। कारण की जर 5 ते 6 दिवस पुढचे मनोज जरांगे पाटील मुंबईला थांबतायत आणि जर ते आंदोलन करतात, नक्की पोलिसांवर ताण वाढणार आहे, वाहतूक कोंडीवरचं ताण वाढणार आहे। की एकीकडे मुंबईमध्ये बाप्पाचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो, लोक कामावर जातात आणि तिसरा म्हणजे मनोज जरांगे पाटलाचं हे आंदोलन, त्यामुळे मुंबईमध्ये नक्कीच वाहतूक कोंडी होऊ शकते। हा एक महत्वाचा प्रश्न असणार आहे। सरकार याकडे कसं बघते, सरकार यातून काही म्हटलं मागे काढते का, सरकारचं कुठचं शिष्टमंडळ हे आता जरांगे पाटलांना काही वेळातून भेटते का, याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। उपसमिती नेमलेली आहे विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली, ही उपसमितीची काही नेते मंडळी असतील किंवा पदाधिकारी असतील ते तिथे जाऊन भेटतील का आणि जरांगे चांगला प्रयत्न करतील का, स्वतः उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे ते पोहोचतील का, अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे। सध्या तरी आता तुम्ही बघू शकता का प्रचंड अशी गर्दी झालेली आहे आणि हा पूर्ण ताफा आझाद मैदानच्या दिशेने निघालेला आहे। ही सगळी मंडळी इथे आलेली आहेत, हातामध्ये भगवे ध्वज आहे, डोक्यावर भगव्या टोप्या आहेत।